सत्वगुणातील रजत तमाचे आवरण नष्ट होते. सत्वगुण उज्ज्वल झाले की मनाची धारणशक्ती वाढते. त्यामुळे ज्ञानेंद्रियात चित्तात एकरूप होतात. ज्ञानेंद्रियात चिंताची एकरूप झाली की विषय विकारांचा संबंध जोडतो. हाच प्रतिहार होय. इंद्रियावर जय मिळवणे हे समाधी अवस्थेत प्रवेशद्वार असते. शक्तिपात योगाने चितले ते पाहू. महाराजांनी योगाचे योगेश्वर होते. राजयोगी, हठयोगी, भक्तयोगी, कर्मयोगी अशा साऱ्या योगाचे योगेश्वर होते. त्यांचा संकल्प शब्द अथवा दृष्टक्षेप इष्टकार्य सहज साध जात असे. या लयतून किती गोष्टी त्यांना साधल्या हे पाहण्यासारखे आहे. 1 नंबर पुण्यतिथी खरा अर्थ समजून. जंगप्पा स्वामींनी पुण्यतिथीचे शिष्य संप्रदाय परंपरे साजरी करत असत. गुरु संदेह असताना त्यांच्या जीवनातील प्रत्येक स्थिती ब्रह्मसुखाची आणि ब्रह्मानंदाची असते. प्रत्येक तिथी पुण्यवान तिथी या अर्थाने पुण्यतिथी असते. तरी जगरराहाटीनुसार जगद्गुरू ज्या तिथीला देह ठेवतो, मग ती संजीवनी समाधी असो, जला समाधी असो किंवा निर्याणी म्हणजे देहताक असो, ती तिथी विशेष पुण्यतिथी असते. न भूतो न भविष्यती अशा घटनेची ती साक्ष असते. गुरु तत्व असल्याने ते कोठे जात नाही, ते कोठून येत नाही हे खरे. हम गए नाही जिंदा आहे हे महाराजांनी बोलही या अर्थाचे खरंच आहे. पण गुरुने विधेय होण्याची घटना अति महत्त्वाची असते. त्या घटनेचे पुण्यस्मरण करणे भक्ताच्या कर्तव्य असते. भजन, पूजन, भोजन, संप्रदायिकता उपचाराबरोबर त्यांनी केलेल्या सभादेशे साधना मार्गाचे चिंतन मनन करीत भक्ताचे आत्मचिंतन आत्मपरीक्षण करणे अधिक अर्थगर्भ असते. हे खऱ्या अर्थाने पुण्यतिथी साजरी करणे होय. जंगप्पा स्वामींच्या शिष्यांना हाच बोध महाराजांनी घडविला. जंगप्पा शिष्य वयोवृद्ध ज्ञानवृद्ध ब्रह्मानिष्ठ ब्राह्मणाची पाद्यपूजा करत. पण यात केवळ मान देणे आणि मान घेणे एवढा उपचार असले उरला होता. ब्रह्मानिष्ठ ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ब्रह्मतत्व आहे याचा विसर त्या शिष्याला पडला होता. त्या थोरल्या देवाची ब्रह्मवृत्तीची आठवण देवाची याने संकेत दिला. ब्रह्मनिष्ठेची पूजा म्हणजे व्यक्तिपूजा नव्हे तर ज्ञानपूजा आहे. हे ज्ञाना शुद्धार्थ करणे या अर्थाने त्याच्या पायावर माथा ठेवायचा असतो. सर्वात मोठ्या या अर्थाने ब्रह्मतत्व गुरु असते. यापुढे ब्रह्मज्ञानही लीन होतात. या दृष्टिकोनातून स्वामी ब्राह्मणही आपला पाद्यपूजा करीत असल्याचे दाखवले. ब्रह्मनिष्ठ ब्रह्मसुखाचे अखंड भोजन तत्वदृष्ट्या केलेले असते. ज्याच्या अनुभवज्ञान निदान काही शिते विचून तू उष्ट घ्यावे हे सांगणारी उष्ट पत्रावळी मागवल्या. त्या रेखावरून काढल्याचा अर्थ सहज कुंभकाचे सिद्धांत पाचवून ब्रह्मदर्शन घडवले. मुकुंदराजाने चाबकाचा फटका मारला तर इथे महाराजांनी सिद्धीचा चमत्कार घडवला. दोघांचा परिणाम एकच, विवेक जागृती. उष्ट वेशणे विवेक विनम्रपणे भावाचे लक्षण आहे. अहंभावाने ज्ञान मिळत नाही. चोखा म्हणे पाटी आले तुमच्या उष्ट्यासाठी. अशा वेळेने संत चोखाबाने ज्ञानाची भिक्षा मागितली होती. परमात्मा विनयी असणे, अहंकारात रोवणे, संप्रदायाच्या हार न जाणे महत्त्वाचे असते. ज्ञानावर कोणी विशिष्ट व्यक्तीची शिक्कामोर्तब नसते. तशी स्वामित्वही मोहरही उठवलेली नसते. ते कोणाकडून घ्यावे हे सद्गुरूंनी दाखवले आहे. चौथा, जंगप्पा स्वामींचे शिष्य एक देवळात तर महाराज दुसऱ्या देवळात होते. प्रथम पराक्रम्य आपण शोधू. प्राक्रम्य परिशिष्ट 2 मध्ये सिद्धीविषयी माहिती घ्यावी आणि बहुरूप अथवा कामरूप प्रसिद्धीद्वारे त्यांनी हवे ते दृश्यावे हवे ती मानवी रूप उभे केले. जंगप्पा स्वामींच्या शिष्यांना समक्ष बोलून उपदेश केला असता तर माणसाच्या हट्टी स्वभाव धर्मानुसार ते कोणाच मनावर घेतला नसता. पंत संप्रदाय झापडे डोळ्यावर असतात. त्यामुळे चांगले सुद्धा धोडकावण्याचे प्रमाद हातून घडतो. तो प्रमाद जंगप्पा स्वामींच्या शिष्याकडून घडू नये यासाठी त्यांना चमत्कार घडवावा लागला. उष्टपत्रावळ्याचा होम करण्याचे 2 उद्देश होते. ज्ञान पचनीने पडावे लागते, ज्ञान दाखवण्यासाठी तो होम होता. दुसरे म्हणजे वहम वैश्वनरो भूत्वा हे भगवंताने गीतेत सांगितले. उष्ट काय पण ज्ञान म्हणून जे तुम्ही मिळवता ते सारे वैश्वनरात भस्मसात होऊन जाते. ना द्रष्टा ना दृश्य ना दर्शन राहतो, तो फक्त वैश्वनर तो आहेच. तो दोन्ही उद्देश साध्य झाले. चाबकाच्या फटकारा खाताच पवनराजा अहंकारी गेला तसा पाद्यपूजेचा प्रसंग उभा राखताच जंगप्पा स्वामींच्या शिष्यगणाचाही अभिमान लयाला गेला व तो सारे महाराजांना दर्शन दिले झाले आणि ते चरणी लीन झाले.
लाईक करा.